नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर। आज आपण आपल्या चॅनलवर म्हणजे इंजिनियर अमोल चॅनलवर एक महत्त्वाची अपडेट घेणार आहोत। तुमच्याकडे करता मी एक महत्त्वाची अपडेट आणलेली आहे। त्यामध्ये डिप्लोमा इंजिनियरचे विद्यार्थी मित्र आहेत किंवा ITI होल्डर जे आहेत वेगवेगळ्या ब्रांचेसचे, वेगवेगळ्या ट्रेड्सचे, त्यांच्यासाठी एक अतिशय चांगली संधी आलेली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची। ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड, ठीक आहे, ONGC। तुम्ही बऱ्याच जणांनी नाव ऐकलंच असेल। सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये किंवा सेंट्रलच्या अंडरमध्ये ही कंपनी येते। त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पोस्ट त्यांनी काढलेल्या आहेत। टोटल ऑल ओव्हर इंडियामध्ये 922 पोस्ट आहे आणि आपल्या स्पेशली महाराष्ट्रासाठी 263 पोस्ट त्यांनी दिलेले आहेत। त्याच्यामध्ये टेक्निकलच्या बऱ्यापैकी पोस्ट आणि बाकी नॉन टेक्निकलसुद्धा आहे। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये टेक्निकल पोस्टबद्दल माहिती घेतो आहे। तर त्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला ऑलरेडी मी सांगतो। इथं हा जो व्हिडिओ आहे हा कुठे स्किप करू नका, कारण की सगळ्या व्हिडिओमध्ये मी महत्त्वाचे पॉईंट्स कुठे कुठे सांगितलेले आहे जे ॲडमध्ये आहे। ही ॲड तुम्ही बघू शकता। त्याची PDF सुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर म्हणजे इंजिनियर अमोल टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मी देईलच त्याची PDFची लिंक वगैरे, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा PDFची लिंक आपल्याला लिंक दिलेली आहे। तर महत्त्वाचा पॉईंट असा आहे की यांनी डोमेसाईल सर्टिफिकेट मागितलेलं आहे। जर तुम्ही महाराष्ट्रासाठी अप्लाय करत असाल किंवा तुम्ही MPAसाठी किंवा UPसाठी किंवा अदर स्टेटमधून अप्लाय करत असाल तर त्या पर्टिक्युलर स्टेटचं डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे रहिवासी दाखला तुम्हाला लागेल। याचा अर्थ असा की जर तुम्ही महाराष्ट्रासाठी अप्लाय करत असाल तर तुमचं कॉम्पिटिशन हे फक्त महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी रेसिडेन्शियल आहेत किंवा जिथे राहतात त्यांच्यासोबतच तुमचं कॉम्पिटिशन राहील। इतर विद्यार्थी इथे महाराष्ट्रामध्ये अप्लाय करू शकणार नाही। जे UPचे आहेत ते UPमधून त्यांना अप्लाय करावं लागेल। महाराष्ट्राच्या जागा बऱ्यापैकी आहे, ठीक आहे, 263 जागांनी दिलेल्या आहे। चांगला चान्स आहे, चांगली संधी आहे, कारण की यामध्ये सॅलरीचं रेंज जरी त्याची स्केल जरी कमी दिसत असली, जर साधारण 25 ते 30च्या जवळपास बेसिक आहे, परंतु हे जे टोटल सॅलरी आहे ती 50-55च्या सुद्धा वर जाते, कारण की याचे जे अलाउन्सेस आहेत ते अतिशय चांगले अलाउन्सेस असतात सेंट्रल गव्हर्नमेंटचे। त्यातल्या त्यात ONGCचे चांगले अलाउन्सेस आहे। आणि पोस्ट रिटायरमेंट म्हणजे रिटायरमेंट झाल्यानंतरची बेनिफिट्स ही एकमेव कंपनी अशी आहे की ज्याच्यामध्ये रिटायरमेंटचे बेनिफिट्स तुम्हाला मिळतात। त्यामुळे व्हिडिओ नीट ऐका आणि अभ्यासाला लागा, अतिशय चांगला आहे। याच्यामध्ये कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे 100 मार्काची, त्याच्यावर तुमचं सिलेक्शन आहे पुढचं, ठीक आहे। तर पूर्ण व्हिडिओ नीट ऐका। तर बघा मित्रांनो, ONGC म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन रिक्रुटमेंट 2022 अतिशय चांगली वॅकन्सी इथे आलेली आहे। टोटल ऑल ओव्हर इंडियामध्ये 922 जागांची रिक्रुटमेंट आता आलेली आहे। नोटिफिकेशन आलेलं आहे, जाहीर झालेलं आहे। तर त्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटची ही कंपनी आहे। अतिशय चांगलं पे स्केल असतं, यामध्ये जे अलाउन्सेस असतात ते अतिशय चांगले असतात। टोटल पेमेंट हे अतिशय चांगलं जातं। याच्यामध्ये टोटल जे सॅलरी असते आपली महाराष्ट्रामध्ये 263 जागा आहेत। त्यामध्ये स्टार्टिंग डेट म्हणजे ॲप्लिकेशन करायची जी डेट आहे ती 7/5/2022 म्हणजे 7 मे, आणि एंड डेट म्हणजे ॲप्लिकेशनची एंड डेट तुम्हाला 28/5 तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता। वेबसाईट जी आहे ती www.ongcindia.com या साईटवर तुम्ही जाऊन तिथे सगळी माहिती तुम्हाला मिळेल। कंपनीची साईट आहे ONGCची, ती तुम्हाला सगळी माहिती मिळेल, ठीक आहे। महाराष्ट्रामध्ये टोटल 263 जागा आहे। यामधला एक महत्त्वाचा पॉईंट असा आहे मित्रांनो की इथे डोमेसाईल कंपल्सरी केलं आहे। तुम्ही जर महाराष्ट्राचे रहिवासी असाल आणि तुम्ही 263 जागांसाठी फॉर्म भरत असाल तर तुमचं कॉम्पिटिशन हे फक्त 263 जागांसाठी जे अप्लाय करतील त्यांच्यासोबत राहील। ऑल ओव्हर इंडियामध्ये तुमचं कॉम्पिटिशन राहणार नाही, कारण ऑब्व्हियसली महाराष्ट्राचं डोमेसाईल असेल तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता। तुम्ही UPचे असाल, बिहारचे असाल किंवा दुसऱ्या स्टेटचे असाल तर तुम्ही इथे महाराष्ट्रामध्ये अप्लाय करू शकत नाही, कारण तिथे डोमेसाईल कंपल्सरी आहे, ठीक आहे। ही एक चांगली गोष्ट आहे। त्यामुळे तुमचं कॉम्पिटिशन जे आहे ते महाराष्ट्रातले जे विद्यार्थी अप्लाय करतील त्यांच्यासोबत राहतील, ठीक आहे, राहील, ठीक आहे। आपण टोटल वॅकन्सीमध्ये टेक्निकलची वॅकन्सीबद्दल माहिती घेणार आहोत आजच्या ॲडमध्ये हे। त्याच्यामध्ये टेक्निकलमध्ये डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी ज्युनियर इंजिनियर असिस्टंटच्या किती पोस्ट आहे आणि त्याच्या कोणत्या ब्रँच वाईज किती पोस्ट आहे ते आपण काढलेले आहेत तिथे। त्यामध्ये बघा, सिव्हिलच्या 24 जागा आहे, इलेक्ट्रिकलच्या 70 आहेत, मेकॅनिकलच्या 74 आहेत, प्रोडक्शनच्या 85 आहेत, इन्स्ट्रुमेंटेशनच्या 44 आहेत, बॉयलरसाठी 28 आहे, प्रोडक्शन आणि ड्रिलिंगसाठी 20 आहेत, ड्रिलिंगसाठी सेपरेट ड्रिलिंगसाठी 17 आहे, इलेक्ट्रॉनिक्ससाठी 1 आहे। त्यानंतर ज्युनियर टेक्निशियन ITI म्हणजे ITI होल्डर जे आहेत त्यांचं जे वॅकन्सी दिलेले आहे त्याच्यामध्ये बघा, फिटरसाठी 48 आहे, त्यानंतर इलेक्ट्रिकलसाठी 66 आहे, वेल्डिंगसाठी 34 आहे। हे म्हणजे फिटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर। त्यानंतर प्रोडक्शनसाठी 57 आहे, जास्त जागा आहेत। डिझेल मेकॅनिकसाठी 28 आहे, प्रोडक्शन अँड ड्रिलिंगसाठी 24 आहे, मशिनिंगसाठी किंवा मशिनीसाठी 3 जागा आहेत, ठीक आहे। अशा टोटल जागा आहेत मित्रांनो, ब्रँच वाईज आपण इथे बघितलेलं आहे। तर बघा मित्रांनो, आता ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड याच्यामध्ये बघा, रिक्रुटमेंट ऑफ नॉन एक्झिक्युटिव्ज इन ONGC याचं ऑनलाईन ॲप्लिकेशनचे जे डेट्स आहेत ते आहेत 7/5 सुरू झालं तर 28/5 ती डेट आहे। त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये डिफरंट काइंड ऑफ पोस्ट आहेत। आपण याच्यामध्ये टेक्निकलमध्ये बघणार आहोत सध्या। जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते तुमच्यासोबत मी डिस्कस करतो आता।
याच्यामध्ये बघा पे स्केल आपण सर्वात आधी बघू की याचं F1 लेवलचे जे पोस्ट आहे, नंतर A1 लेवलच्या पोस्ट आहे आणि W1 लेवलच्या पोस्ट आहे. त्याच्यामध्ये F1 लेवलचे जे पोस्ट आहे त्याच्यामध्ये 29,000 ते 98,000पर्यंत त्याचं हे आहे, स्केल आहे. तर त्याच्यामध्ये जे अलाउन्सेस ॲड होऊन ते 29 म्हणजे 30 आहे. 30चं जवळपास ते जातं एक 60-65पर्यंत जाऊ शकतं, कारण की याच्यामध्ये अलाउन्सेस हे अतिशय जास्त असतात. 55 to 60पर्यंत ही सॅलरी जाते. त्यानंतर A1 लेवलचे जे पोस्ट आहेत तिथे 26,600 to 87,000पर्यंत आहे. याच्या अलाउन्सेसमध्ये बघा, याच्यामध्ये DA वगैरे येतं. त्याच्यानंतर बरेचसे तिथं अलाउन्सेस आहे, प्रॉव्हिडंट फंड आहे, नंतर मेडिकल फॅसिलिटीज आहे. त्यामध्ये बाकीचे जे दिलेले आहेत सोशल सिक्युरिटी स्कीम्स आहे कॉम्पोजिट म्हणून, ग्रॅज्युइटी आहे, बेनिफिट्स आहे, नंतर बाकीचे जे आहे सगळे कन्व्हिन्सेस मेंटेनन्स वगैरे सगळं, म्हणजे हे सगळं इन्क्लुडिंग येतं याच्यामध्ये. तर तुम्हाला जे काही सॅलरी स्केल इथं बेसिक दिसतं आहे, सपोज आता 26,600 आहे तर त्याचं तुम्हाला 50 ते 55पर्यंत टोटल सॅलरी जाऊ शकते. त्यानंतर W1 लेवलचं जे आहे ते 24,000 ते 57,500 आहे. त्याच्यामध्ये तुमचं जे सॅलरी स्केल आहे ते हे बेसिकमध्ये दिलेलं असतं, त्याचं ते वाढून तुमचं साधारण डबलमध्ये याचं सॅलरी स्केल जातं. ठीक आहे. त्यानंतर बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपण इथे बघू. याच्यामध्ये ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंटसाठी सिव्हिलसाठी 3 इयर्स डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग. ठीक आहे. सिव्हिलचा 3 वर्षाचा डिप्लोमा लागेल. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्ससाठी 3 वर्ष इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, ENT वगैरे ENT इंजिनिअरिंग और MSc इन फिजिक्स विथ इलेक्ट्रॉनिक्स हे पाहिजे. त्यामध्ये ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट इलेक्ट्रिकलसाठी 3 इयर्स डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. शुड हॅव अ व्हॅलिड सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्सी ऑफ इलेक्ट्रिकल सुपरवायझरचं तुम्हाला इथे हे लागेल, लायसन्स आपण ज्याला म्हणतो, सर्टिफिकेट इलेक्ट्रिकलसाठी. त्यानंतर ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट इन्स्ट्रुमेंटेशनसाठी 3 इयर्स डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग. ठीक आहे. फक्त इलेक्ट्रिकलसाठी यांनी सुपरवायझरी लायसन्स मागितलेलं आहे. त्यानंतर बघा ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट मेकॅनिकलसाठी 3 इयर्स डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, असं ब्रँच वाईज त्यांनी पोस्ट दिलेलं आहे, क्वालिफिकेशन दिलेलं आहे. बॉयलरसाठी बघा 3 इयर्स डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग विथ फर्स्ट क्लास बॉयलर अटेंडंट सर्टिफिकेट. ठीक आहे. बॉयलर अटेंडंटचं सर्टिफिकेट आवश्यक आहे. त्यानंतर प्रोडक्शनसाठी 3 इयर्स डिप्लोमा इन मेकॅनिकल और केमिकल और पेट्रोलियम इंजिनिअरिंग. ठीक आहे. प्रोडक्शनसाठी म्हणजे प्रोडक्शनच्या सगळ्यात जास्त जागा आहे, तर तुम्ही थोडं लक्षात घ्या इथे 3 इयर्स डिप्लोमा इन मेकॅनिकल, केमिकल और पेट्रोलियम इंजिनिअरिंग असे तिन्ही ब्रँचेस इथे अलाउड आहे. ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट त्याच्यामध्ये बघा सिमेंटिंगमध्ये 3 इयर्स डिप्लोमा इन मेकॅनिकल, पेट्रोलियम वगैरे चालेल इथे. त्यानंतर ड्रिलिंगमध्ये बघा, बऱ्याच जणांना कन्फ्युजन असते ड्रिलिंगसाठी, तर डिप्लोमा इन मेकॅनिकल, पेट्रोलियम, फिजिकल स्टँडर्ड ॲस्पेसी, इथे फिजिकल स्टँडर्ड मागितलेलं आहे. ठीक आहे. आता हे बाकीचे जे पोस्ट आहे नॉन टेक्निकलचे आहेत, आपण इथे थोडंसं हे पुढे जाऊ इथे आपण थोडं. त्याच्यामध्ये फिजिकल स्टँडर्ड दिलेले आहे आपल्याला. याच्यामध्ये बघा फिजिकल स्टँडर्डमध्ये याचे पोस्ट वाईज दिलेले तुम्ही ते बघू शकता. जे काही पोस्ट आहे त्यावेळेस आपल्या जे याच्या पोस्ट आहेत ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंटच्या, त्याच्यामध्ये त्यांनी जनरल OBCचं आणि याच्यात 167 वगैरे हाईट दिलेली आहे. वेट 58 आहे. ॲक्च्युली हे सगळ्या पोस्टसाठी नाही आहे, काही पोस्टसाठी ॲप्लिकेबल आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू आता इथे एज लिमिट काय आहे. जनरल OBC आणि SC STसाठी अलग अलग एज लिमिट दिले आहे. फॉर F1 अँड A1 लेवल पोस्टसाठी 18 मिनिमम आहे, 18 इयर्स, आणि मॅक्सिमम आहे 30 इयर्स. ओपनसाठी OBCसाठी 33 आहे, SC STसाठी 35 आहे. मिनिमम एज लिमिट हे 18 हे कंपल्सरी आहे सगळ्या याच्यामध्ये. नंतर फॉर F1 A1 लेवल पोस्ट फॉर ड्रिलिंग, सिमेंटिंग, प्रोडक्शन वगैरे, तर त्याच्यामध्ये बघा 28 दिलेलं आहे मॅक्सिमम याच्यामध्ये ओपनसाठी, EWS आणि ओपनसाठी. त्यानंतर OBCसाठी 31 आहे, 3 वर्ष शिथिल, आणि SC STसाठी 33 आहे. W1 लेवल पोस्टसाठी 27 आहे ओपनसाठी, OBCसाठी 30 आहे, आणि SC STसाठी 32 आहे. असं प्रत्येक पोस्ट यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये बघा डेट्स दिलेल्या आहे, ज्या अतिशय महत्त्वाच्या आहे. स्टार्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन इथे बघा 7/5/2022ला स्टार्ट झालेलं आहे ॲप्लिकेशन्स, आणि एंड डेट आहे 28/5/2022. ठीक आहे. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. बघा इथे जे महाराष्ट्रातले जे विद्यार्थी इथे अप्लाय करतील महाराष्ट्रासाठी, तर त्यांचं बघा आता इथे स्टेट वाईज त्यांनी लँग्वेज दिलेलं, लँग्वेज ऑफ द टेस्ट पेपर. ठीक आहे. एक CBT इथे होणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. तर त्याची जी लँग्वेज आहे तर त्याचं बघा मुंबई 3 नंबर बघा A3मध्ये मुंबई विदिन द स्टेट ऑफ महाराष्ट्र, याच्यामध्ये इंग्लिश आणि हिंदी आणि मराठी तिन्ही लँग्वेजमध्ये हा पेपर होईल. CBT टेस्ट जी आहे, ऑनलाईन टेस्ट जी आहे, टेक्निकल आणि नॉन टेक्निकलची, तर त्याच्यामध्ये इंग्लिश, हिंदी आणि मराठी अशा तिन्ही लँग्वेजमध्ये ही टेस्ट होईल. ठीक आहे.
याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे महत्त्वाचे पॉईंट सांगतो, फॉर्मॅट ऑफ CBT म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये बघा, ऑल क्वेश्चन शॅल बी मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाईप फॉर टोटल 100 मार्क्स. ठीक आहे, मल्टिपल चॉईस म्हणजे MCQ बेस्ड प्रश्न राहतील, 100 मार्काचे राहतील. ठीक आहे, याच्यामध्ये 100 गुण 100 प्रश्न असे राहतील. देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग. हा अतिशय चांगला पॉईंट आहे, नो निगेटिव्ह मार्किंग. निगेटिव्ह मार्किंग इथे राहणार नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे, इन CBT टोटल ड्युरेशन ऑफ द टेस्ट शॅल बी 2 hours म्हणजे 120 मिनटामध्ये 100 प्रश्न आहे, 100 मार्क्स आहे. त्यानंतर बघा याच्यामध्ये दिलेलं आहे खाली त्यांनी की पार्ट्स इन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे काय काय तिचे कशावर भर देणार आहेत ते, जनरल मेंटल ॲबिलिटी अँड ॲप्टिट्यूड. त्याच्यामध्ये बघा लॉजिकल रिझनिंग वगैरे, ॲप्टिट्यूड, जनरल अवेअरनेस हे सगळं मिक्स आहे. त्याच्यामध्ये GK सुद्धा आहे. तर ते 20% म्हणजे 20 प्रश्न राहतील 100पैकी, कॅरिंग ईच ऑफ 1 मार्क. 1 मार्काचा एक प्रश्न असे 20 प्रश्न राहतील. आणि नंतर आहे सब्जेक्ट डोमेन रिलेटेड म्हणजे तुमचं जे काही ब्रांच असेल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल किंवा तुमचं इलेक्ट्रिशियन वगैरे, फिटर वगैरे, तर त्याच्या रिलेटेड तुम्हाला 80% प्रश्न राहतील. तर 80 क्वेश्चन्स राहतील, 1 मार्काचं एक राहील. ठीक आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही गेसिंगसुद्धा करू शकता फ्रँकली. तर त्याच्यामध्ये 20 तुमचे जे प्रश्न आहेत ते नॉन टेकचे राहतील. त्याच्यामध्ये GK आहे, FT आहे, रिझनिंग आहे, सगळं इन्क्लूड आहे. त्यानंतर 80 जे प्रश्न आहेत ते तुमचे टेक्निकल रिलेटेड किंवा तुम्ही जी ब्रँच असेल त्या रिलेटेड राहणार आहे. त्याच्यामध्ये बघा यांनी एक क्रायटेरिया दिलेलं आहे बघा इथे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्टला 85चं वेटेज आहे. त्याच्यानंतर ॲकॅडमिक परफॉर्मन्सला तुमचं 10चं मार्किंग दिलेलं आहे याच्यामध्ये. म्हणजे बघा ॲकॅडमिक परफॉर्मन्स म्हणजे तुम्ही जे डिप्लोमा केला किंवा ITI केलेलं आहे तर त्याचे तुमचे पर्सेंटेज किती आहे. जर तुमचे पर्सेंटेज 60च्या वर असेल तर तुम्हाला 10 मार्क्स इथे मिळतील टोटलमध्ये 100 आउट ऑफ 100मध्ये. त्यानंतर तुमचं जे काही 60च्या बिलो असतील, 50च्या वर असतील तर 6 मार्क, आणि 40च्या वर असेल, 50च्या खाली असेल तर 3 मार्क, असं इथे खाली क्रायटेरिया दिलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा ॲकॅडमिक परफॉर्मन्स 10 मार्क आणि अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट डिपार्टमेंटल कॅन्डिडेट हू हॅव सर्व्ड 5 years इन ONGC म्हणजे तुमचे 5 वर्ष जर ONGCमध्ये झाले असेल तर तुम्हाला 5 मार्क्स एक्स्ट्रा मिळतील. ठीक आहे, तर हा एक क्रायटेरिया इथे महत्त्वाचा दिलेला आहे, लक्षात घ्या तुम्ही. कॉम्प्युटर बेस्ड टेस्टला 85%चं वेटेज आहे, बाकी 10%चं जे आहे तर ते तुमचं ॲकॅडमिक परफॉर्मन्सवर आहे. ठीक आहे, त्यानंतर हा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये सेम आहे, इथे सेम कंडिशन दिलेलं आहे त्यांनी. इथे बघा त्यांनी थोडं एज्युकेशन क्वालिफिकेशनबद्दल दिलेलं आहे शॉर्टमध्ये, की आपल्या ज्या पोस्ट आहे बघा, मी तुम्हाला ज्या पोस्ट सांगितल्या होत्या इथे ॲक्च्युली सगळ्या पोस्ट त्यांनी दिलेल्या आहे, तुम्ही बघू शकता. परंतु याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे. ओके, एक मिनटं. ठीक आहे, तुम्हाला एक माहिती एक ॲडिशनल देतो मी इथे, की 3 नंबरचं बघा ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट सिमेंटिंग. त्यानंतर म्हणजे सिव्हिल रिलेटेड, सिव्हिल आहे इथे खाली, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन आहे, 3 years डिप्लोमा मागितला आहे. ठीक आहे, हे इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे. ठीक आहे, त्यानंतर ITIमध्ये इथे ITI ट्रेड सर्टिफिकेट वगैरे जे डिझेल इलेक्ट्रिकल फिटिंग वगैरे. याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो मित्रांनो, की सपोज तुम्ही डिप्लोमा पोस्टसाठी अप्लाय केलं असेल. ठीक आहे, तुमचा डिप्लोमा आहे. ठीक आहे, डिप्लोमा आवश्यक आहे, मिनिमम क्वालिफिकेशन डिप्लोमा पाहिजे, पण तुमचं BE असेल, BTech असेल तरी तुम्ही इथं अप्लाय करू शकता जर तुमचा डिप्लोमा असेल तरच. ठीक आहे, डिप्लोमा नसेल, BE BTech असेल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकत नाही. तर त्याच्यासाठी पोस्ट इथे वेगळ्या दिलेल्या आहेत, जसं बाकीचे त्यांनी दिलेले आहेत. इथे ग्रॅज्युएशन बेस्डच्या जे पोस्ट आहे इथे तुमचं BE जर असेल, MTech असेल, ME असेल, पण डिप्लोमा नसेल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही. जर डिप्लोमा असेल प्लस BE BTech असेल तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे, हा पॉईंट लक्षात घ्या. आणि एक महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो इथे एक मेन्शन केलेलं आहे त्यांनी, की तुमचं हे असेल तुमचे जे क्वालिफिकेशन आहे, क्वालिफिकेशन जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम 40% मार्क्स आवश्यक आहे तुमच्या ॲकॅडमिक्समध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा डिप्लोमा झालेला असेल तर तुमचं जे काही तुमचं फायनल इयरचे जे पर्सेंटेज असतात किंवा आपले ॲग्रिगेट असतात त्याच्यामध्ये 40% मिनिमम तुम्हाला मार्क्स असणे आवश्यक आहे. ठीक आहे, ॲकॅडमिक क्वालिफिकेशनमध्ये 40% मार्क्स असणं अतिशय आवश्यक आहे. ठीक आहे, त्यानंतर एक प्रश्न तुम्हाला पडला असेल महत्त्वाचा, की याच्यामध्ये ॲपियर वगैरे चालतं का. तर ॲपियर वगैरे इथे चालत नाही. तुमचं फायनल इयर कंप्लीट पाहिजे, तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट पाहिजे, प्रोव्हिजनल असलं तरी चालेल, किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट पाहिजे, ITI सर्टिफिकेट पाहिजे. आणि तुमचं जे लास्ट डेट असते, सपोज 28/5 ही लास्ट डेट आहे, त्याच्या आधी तुमचं क्वालिफिकेशन कंप्लीट असणं आवश्यक आहे. ॲपियर चालत नाही. पुन्हा एकदा सांगतो, मुलांचे प्रश्न तेच राहतात, इथे ॲपियर चालत नाही. तर मित्रांनो, आशा करतो की बऱ्यापैकी एक चांगली न्यूज, गुड न्यूज तुम्हाला मिळाली असेल. तुम्हाला काहीतरी एक चांगला चान्स मिळाला आहे, कारण ONGCचं ऑपॉर्च्युनिटी हे नेहमी येत नाही. ही ऑपॉर्च्युनिटी अतिशय चांगल्या याच्यामध्ये आलेली आहे.
म्हणजे अतिशय चांगल्या आकड्यामध्ये आलेली आहे. पोस्टचे नंबर ऑफ पोस्ट जे आहेत ते चांगले आलेले आहे. 28 मे ही लास्ट डेट आहे. त्याआधी ॲप्लिकेशन करा, ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. त्यामध्ये तुमचा जो अभ्यास आहे म्हणजे नॉन टेक्निकल आणि टेक्निकल त्याच्यामध्ये तुमचं जे ट्रेडचं सिलेबस आहे किंवा ब्रँचचं सिलेबस आहे त्यावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे. बाकी नॉन टेकचं आहे ते 20च मार्क आहे, परंतु त्यावर तुमचं रिजनिंग ॲप्टिट्यूड आणि जी जनरल अवेअरनेससुद्धा आहे. ठीक आहे. तर आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी एक होपफुल किंवा एक काहीतरी एक चांगला चान्स मिळाला आहे असं मला वाटतं. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही अपॉर्च्युनिटी सगळ्यांना माहिती पडेल. आणि आपल्या चॅनलला इंजिनियर अमोल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून वरचेवर अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.